नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 97. एकदा श्री रमण महर्षींना एका सद्गृहस्थांनी एक प्रश्न विचारला. ते म्हणाले, मी एक अतिसामान्य व्यापारी माणूस आहे आणि व्यवसायामुळे शास्त्र ग्रंथ वेद उपनिषदे यांचा माझा मुळीच अभ्यास झाला नाही. माझा असा प्रश्न आहे की आत्मा तर सूक्ष्म आणि निराकार वगैरे वगैरे आहे असे म्हणतात. आत्मा तर सूक्ष्म आणि निराकार वगैरे वगैरे आहे असे म्हणतात. तर मग त्यावर ध्यान कसे करायचे? श्री रमण महर्षी म्हणाले की मग तुमच्या मनावर ध्यान करा. तेव्हा ते सद्गृहस्थ म्हणाले, पण मन हे पण सूक्ष्मच आहे ना. मग श्री रमण महर्षी त्यावर म्हणाले, मग आपल्या स्वतःच्या असणेपणावर लक्ष ठेवा. त्यावरच ध्यान करा. असणेपणाचे भान आपण कोणतेच शास्त्रग्रंथ वाचून मिळवले नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका की तुम्हाला वेळ मिळत नसल्यामुळे तुम्ही शास्त्रग्रंथ वेद उपनिषदे यांचा अभ्यास केला नाही म्हणून. त्या सदैव असणाऱ्या असणेपणालाच चिटकून राहा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणूनच म्हणतात, माझ्या गुरूंनी मला सांगितले की, म्हणजे श्री सिद्धरामेश्वर महाराज यांनी, माझ्या गुरूंनी मला सांगितले की मी आहे या भावाला चिकाटीने चिटकून राहा. चिकाटीने पकडून ठेव. त्यापासून क्षणभर देखील ढळू नकोस. आणि मी माझ्या गुरुचा सल्ला चांगल्या प्रकारे अनुसरला आणि तुलनेने थोड्याच काळात मला त्यांच्या शिकवणीचे फळ मिळाले. म्हणजेच मला त्यांच्या शिकवणीतले सत्य कळाले. मी फक्त गुरुचे ते तू आहेस हे शब्दच आठवत राहिलो. या एकाच गोष्टीने मनाचा शेवट झाला. मनाच्या अशा निशब्दतेत मी स्वतःचेच, मी जसा आहे तसा असे माझेच मी दर्शन घेतले. मी त्या दर्शनात पाहिले की अरे मी तर मुक्तच आहे. म्हणूनच अंतिम सत्य, ईश्वर, सद्गुरु आणि स्व यांचा शोध घेणे म्हणजे वस्तुतः एकाच स्वचा शोध घेणे होय. म्हणूनच काय, अंतिम सत्य, ईश्वर, सद्गुरु आणि स्व यांचा शोध घेणे म्हणजे वस्तुतः एका स्वचाच शोध घेणे होय. एकाच स्वच्या शोधात हे सर्व सापडतात. जेव्हा कोणताही एक सापडतो तेव्हा उरलेले सर्व आपोआप सापडतात. मी असा आहे किंवा मी तसा आहे अशा भरवणीनी भरण्या अगोदर म्हणजे ती घाण होण्या अगोदर, मलिन होण्यापूर्वीच शुद्ध असा मी आहे अशा जाणीवेपर्यंत तुम्ही मागे जा. खोट्या अमुक तमुक अशा मिथ्या
तादात्म्याच्या ओळखीचा भार तुमच्या डोक्यावर डोकेदुखीच्या स्वरूपात कायमचे ओझे होऊन बसला आहे. फेकून द्या ते ओझे आणि व्हा मोकळे. फेकून द्या ते ओझे आणि व्हा मोकळे. आपल्या सर्वांच्या जाणीवेच्या एका पातळीवर मी आहे या भावाची कालातीत, कालातीत म्हणजे फक्त याच चालू क्षणात, जिथे भूतकाळ नाही भविष्यकाळ नाही अशा अर्थाने कालातीत. तात्पर्य जाणीवेच्या पातळीवर मी आहे अशी कालातीत उपस्थिती असते. तेथेच खरी शांती आणि आनंद आहे. तेथेच खरी शांती व आनंद आहे. काही विशिष्ट माध्यमाद्वारे जर तुम्ही शांती व आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला तर हा प्रयत्नच अशांतीचा अक्षय स्रोत ठरेल. काही विशिष्ट माध्यमाद्वारे म्हणजे ड्रग, जर तुम्ही शांती व आनंद जर मिळवण्याचा प्रयत्न केला तर हा प्रयत्नच अशांतीचा अक्षय स्रोत ठरेल. कोणताही विशिष्ट विचार हा नैसर्गिक स्थितीत कधीच असू शकत नाही. कोणताही विशिष्ट विचार हा नैसर्गिक स्थितीचा कधीच असू शकत नाही. केवळ शांती आणि शांती हीच काय नैसर्गिक स्थिती होय. हीच काय नैसर्गिक स्थिती होय. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्या गुरुने मला सांगितले की तू स्वतः या वेळी या क्षणी स्वतःला जे समजतो, तू स्वतः यावेळी या क्षणी स्वतःला जे समजतो ते तू नाहीस. तू काय आहेस हे मात्र आता तुलाच शोधून काढावे लागेल. मी गुरूंनी जे सांगितले त्याचे मन लावून आज्ञापालन केले. अगदी मन लावून आज्ञापालन केले. माझा सर्व फावला वेळ मी शांततेत स्वतःकडे पाहण्यात घालवला. शांतपणे स्वतःकडे पाहण्यात घालवला व मला ओळखण्यास अशा प्रकारे केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त 3 वर्षे लागली. फक्त 3 वर्षे लागली. मी केवळ माझ्या गुरूंनी जे सांगितले ते आणि तितकेच, मी केवळ माझ्या गुरूंनी जे सांगितले ते व तितकेच मन लावून केले. मी इतर कुठलाही विशिष्ट असा प्राणायाम किंवा चिंतन मनन अशी कोणतीही प्रणाली अनुसरली नाही, न तर कोणत्या आध्यात्मिक ग्रंथाचा कधी पूर्ण सखोल असा अभ्यास केला. पण काहीही घडो, तुम्ही तुमचे लक्ष हे असे घडणारच होते. म्हणून त्या घटनेकडे त्यात उत्सुकता दाखवून हर्ष किंवा विषादग्रस्त न होता तुमचे लक्ष मी आहे या भावाकडे वळवा. तुमचे लक्ष मी आहे या भावाकडे वळवा. हे मी आहे हे असे एक शक्तिशाली रसायन आहे. की त्यात सर्व इच्छा वासना भीती पार विरघळून जातात. मी आहे हा भाव मूळचाच आहे. तो आणावा लागत नाही. तो स्वप्रकाश आहे. तो इतरांच्या प्रकाशाने प्रकाशित नाही. समुद्र स्वतः करता पावसाची विनवणी कधीच करत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, स्तब्धतेने निवांतपणे स्वतःकडे पहा, एवढेच पुरेसे आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, स्तब्धतेने निवांतपणे स्वतःकडे पहा, एवढेच पुरेसे आहे. ज्या दरवाजाने तुम्हाला बंदिस्त केले आहे, ज्या दरवाजाने तुम्हाला कोंडले आहे,
तो दरवाजा उघडला जाईल हे निश्चित, आणि त्यातून तुम्ही बाहेर पडाल हे पण निश्चित. पण मी आहे हा एक जो दरवाजा आहे, तो दरवाजा उघडेपर्यंत बंद दरवाजाला खेटून उभे राहा. वास्तविक सांगायचे झाल्यास दरवाजा हा उघडाच आहे, पण मय सभेत जसा भ्रम होतो, पाण्याच्या ठिकाणी जमीन आणि जमिनीच्या ठिकाणी पाणी दिसते, तसा भ्रमामुळे उघडा दरवाजा आपल्याला बंद वाटतो, कारण त्याचे डिझाईनच असे भ्रम निर्माण करणारे केले गेले आहे. मी आहे यावर लक्ष देणे खरोखरच खूप परिणामकारक आहे, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. म्हणूनच ते या गुरुवचनाविषयी इतक्या खात्रीने बोलू शकतात. म्हणूनच ते इतक्या खात्रीने बोलू शकतात. तुम्ही सध्या जी माहिती जमा केली आहे, ती सर्व उधार आहे. ती सर्व उधार आहे. उसनवारीने घेतली आहे. उधार का सिंदूर आहे. पण मी आहे हा असण्याचा अनुभव तुमचा स्वतःचा रोकडा आहे. एखाद्या बंद्या रुपयासारखा. त्याला कोणत्याही पुराव्याची गरज नाही. शरीराला शरीराच्या ठिकाणीच असू द्या. शरीर त्याचे धर्म पाळते. ते तुमचे ऐकत नाही हे तुम्हाला माहीतच आहे. यामुळे जाऊ द्या. तुमचे सर्व लक्ष मी आहे या भावावरच, या जाणीवेवरच केंद्रित करा. त्यामुळे तुमचे सर्व लक्ष मी आहे या भावावरच, या जाणीवेवरच केंद्रित करा. शरीर संवेदनात आकर्षित होऊ नका. त्यामुळे व्यर्थच अशुद्धता वाढते. तुम्ही मी आहे या ज्ञानात स्थिर व्हा. आणि मग तुम्ही व्यक्त झालेले केवळ असणे पण शुद्ध असणे पण असाल. मग तुम्ही व्यक्त झालेले असे केवळ असणे पण म्हणजेच शुद्ध असणे पणच असाल. व्यक्तित्व लोपेल व व्यक्तत्व मूळचे जसेच्या तसे राहील. आता काही करण्याचा प्रश्नच नाही, कारण आता काही करायला तुम्ही व्यक्ती थोडेच आहात. काहीही न करता मी आहे हे ज्ञान तुम्हाला झालेले आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी तुम्हाला तुमच्या मागेच्या असण्याविषयी काही महत्वाच्या सूचना सांगितल्या आहेत, पण तुम्हाला सध्याच्या मरकट रूपाचीच तुम्हाला भारी आवड दिसते. हे मरकट रूप तुम्ही सोडायला तयारच नाही. श्री निसर्गदत्त महाराज रोखठोक विचारतात, जर तुम्ही माझे स्मरण करू इच्छिता, जर तुमचे माझ्यावर खरोखरचेच प्रेम असेल, तर हे मी आहे या तत्वाचे सतत स्मरण ठेवा. श्री निसर्गदत्त महाराज रोखठोक विचारतात, जर तुम्ही माझे स्मरण करू इच्छिता, माझ्यावर प्रेम करता, आणि तुमचे जर प्रेम हे खरोखरचेच असेल, तर हे मी आहे या तत्वाचे सतत स्मरण ठेवा. एकदा का तुम्ही जाणले की तुम्ही केवळ मी आहे, शुद्ध असणे पण आहे, तर हा तुमचा बंदिस्त आकार जो सध्याचा आहे तो राहणार नाही. मग तुम्हाला कोणत्याही मुक्तीची गरज नाही. शुद्ध असणेपणाची निरंतर जाण हा स्वतःच एक
मुक्तावस्था ही स्वतःच एक मुक्तावस्था आहे. शुद्ध असणेपणाची निरंतर जाण ही स्वतःच एक मुक्तावस्था आहे. समुद्रात पडलेल्या मिठाच्या खड्याला मुद्दाम विरघळावे लागत नाही. समुद्रात पडलेल्या मिठाच्या खड्याला मुद्दाम विरघळावे लागत नाही. जैसा सेंदवाचा रवा, जैसा सेंदवाचा रवा, सिंधू माझी पांडवा. जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा मी आहे हे शब्दाशिवाय जाणून घ्या. जेव्हा तुम्ही झोपेतून जागे होता तेव्हा मी आहे हे शब्दाशिवाय जाणून घ्या. मी आहे हे ज्ञान पहिल्यांदा प्रगटले, नंतर देहाचाच तुम्ही स्वीकार केला. मी आहे हे ज्ञान पहिल्यांदा प्रगटले आणि नंतर तुम्ही देहाचा स्वीकार करा. ब्ल्यू लगून या एका जुन्या हॉलिवूडच्या चित्रपटात हा भाग की पहिल्यांदा कसे मी आहे ही जाणीव येते आणि नंतर देहाचा आकारावर कशी उत्सुकता निर्माण होते हे अतिशय छान प्रकारे सांगितले आहे. बरे असो, आता केवळ मी आहेला पकडून ठेवा. काहीच प्रश्न विचारू नका. मी आहे यात वस्ती करा, हीच खरी भक्ती होय. मी आहे यात वस्ती करा, हीच खरी भक्ती होय. हाच तुमचा खरा धर्म आहे. हाच तुमचा खरा धर्म आहे. हे मी आहे म्हणजे काय हे समजावून घेणे म्हणजेच आत्मज्ञान होय. हे मी आहे म्हणजे काय हे समजून घेणे हेच आत्मज्ञान आहे. मी आहे हे मूळ तत्व, सर्वोच्च तत्व शरीराच्या ओळखीने वापरले जाते. मी आहे हे मूळ तत्व, सर्वोच्च तत्व शरीराच्या ओळखीने वापरल्या जाते. म्हणजेच ते वॉशरमॅन स्टोन या स्वरूपात वापरले जाते. हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य आहे. हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य आहे. सर्व दुःख, ताणतणाव ह्या चुकीच्या ओळखीमुळे निर्माण झालेले आहेत. तेव्हा मी आहे या जाणीवीला सर्वोच्च आदर दिला पाहिजे. तुम्ही मी आहे या जाणीवीला सर्वोच्च आदर दिला पाहिजे. शरीरावर तुम्ही एकाग्रता करू नका, कारण शरीरामुळे तुम्ही स्वतःला स्त्री वा पुरुष असे म्हणवाल. केवळ मी आहे हे ज्ञान शरीर भावाशिवाय, नामरूप व आकाराशिवायच पकडून ठेवा. मी आहे हे ज्ञान स्वतःवरच ध्यान करीत आहे हे समजले की ध्यान करणे सोपे जाते. ध्यान करणे सोपे जाते. माझे स्वतंत्र अस्तित्व आहे ही जी काल्पनिक भावना आहे ती आपल्या अशा व्यक्त असलेल्या जिवंतपणात विरघळून जाते, मावळून जाते. नमस्कार. मग व्यक्ती उरत नाही तर फक्त व्यक्त उरते.